हॅलो गाईज, हाय, वेलकम टू माय युट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही? मी सकाळ आय थिंक काल रात्रीपासून मी व्हिडिओ नाही बनवला आणि सकाळी बनवू शकली नाही कारण की मी सकाळी 5 वाजता उठले नाही. आज मी पूर्ण माझा शेड्यूलच चेंज केला. सकाळी 5 वाजता उठले म्हटलं चला जरा हेल्थवरती ध्यान देऊया. म्हणून मी सकाळी 5 o'clockला उठली, थोडं वॉक केलं माझ्या इकडे. वॉक केल्यावर मस्त वाटायला लागलं. एकदम असं फ्रेश फ्रेश एअर येत होती आणि खूप छान वाटायला लागलं. मग त्यात मी त्याच्यानंतर घोळ केला. आता मी झोपून उठले, तुम्हाला सांगते आता काय झालं. तर मग पूर्ण घोळ केला. मी काय केलं, गरम पाणी केलं, त्याच्यामध्ये हळद टाकली, अजवाईन टाकली, जिरं टाकलं, सॉफ टाकली आणि ते सगळं मिक्स केलं ते केलं. त्याच्यानंतर मग मी ते गरम गरम म्हणजे गरम गरम नाही म्हणजे थोडस मिक्स केलं. नॉर्मल पाणी आणि ते पाणी दोन्ही मिक्स करून मी पिलं. थोडस म्हणजे एक ग्लास पूर्ण भरून, जेवढा मी चहा दाखवते ना तुम्हाला, चहा मी थोडासा घेते पण तो एक ग्लास पूर्ण भरून मी ते पाणी पिलं. मी क्लासला गेल्यानंतर मला असं वाटलं की ऍक्च्युली ती वॉर्म वॉटर पिलेलं ना आणि शायद मे बी मला कफ वगैरे असेल काहीतरी, माहित ना मला काय झालं. ते पिलं मी आणि त्याच्यानंतर मग मला ना श्वासमध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला. असं वाटलं की मला श्वासच नाही घेता येत आहे. आता मला वाटलं आज नेहमीच लास्टचा दिवस आज या अर्थवरती. मग माझ्या पंख्याचा आवाज खूप येत असेल ना, पण पंखा बंद केला तर मग गरम होतं. सॉरी गाईस. तर मग मी बोलत होती काय, हा आता मला चक्कर यायला लागली, चक्कर सारखं पण व्हायला लागलं आणि मला ना थोडस माहित नाही असं ना, मला श्वास नाही घेत. असं वाटत होतं मला श्वास कुठेतरी अडकतोय, श्वास नाही घेता येत होती. मग माझ्या बहिणीला बोलली मला श्वास नाही घेता येत, मला काहीतरी होतंय. मग मी आतमध्ये गेली जरा बेडरूम मध्ये, तिकडे आमच्या क्लासचं बेडरूम आहे तिथे गेली. तर तिथे आज पोरण होते, म्हणजे सकाळची पोरण असतात, संध्याकाळची असतात. सकाळची एवढी स्टुडंट्स नसतात. तर मी तिथे गेली, थोडा उभं राहिली. मग मला पॉटी आल्यासारखं झालं. मग मी पॉटी करायला गेली. तर जसं मला नॉर्मल पॉटी येतं म्हणजे त्या सॉसच्या पाण्याने जरा पोट साफ होतं. मग मी गेली त्याच्यानंतर मग मला ना कसं तरी व्हायला लागलं, माहित नाही. मला असं वाटलं मला शाळेत मे बी झोप पूर्ण नाही झाली असेल. मग मी घरी आली तर इथे ना माझ्या घरच्या इथे छोटी-छोटी मुलं राहतात, तर ते गाडी चालवतात. तर ते गाडी जेव्हा अशी नॉर्मल स्पीडमध्ये चालते ना, तेव्हा मला काय नाही वाटत होतं. पण जेव्हा ते जर्र आवाज येत होता ना, त्या छोट्या मुलांची गाडी असते ती. जर्र असा आवाज येत होता ना, मला काहीतरी होत होतं. मी बोलले, "अरे या मुलांना काय सांगू?" मला कधीच प्रॉब्लेम नाही होत मुलं खेळल्यावर. पण आज मला प्रॉब्लेम व्हायला लागला, की बाबा हे लोकं केवढा आवाज करताय. लय इरिटेट व्हायला लागलं. म्हणजे असं वाटलं, की ना जाऊन एकेकाला बोला, "जाओ अंदर, जाओ अंदर, जाओ अंदर खेलने" असं. म्हणजे एवढं मला इरिटेट व्हायला लागलं ना, मला काय सांगू. मग मी कान स्वतःचे बंद केले. माझ्या हसबंडने माझे कान बंद केले. मग असं करता-करता मी झोपली. मग झोपली मी आय थिंक 2:30ला काहीतरी उठले. 2:30ला उठली आणि त्याच्यानंतर मग मी शेपूची भाजी आणि चपाती बनवली. भात तर खातच नाही मी. भात तर मी बंदच केलाय. मी तुम्हाला सांगितलं मग. तर मग शेपूची भाजी आणि चपाती खाल्ली आणि आता मी उत्तप्पा बनवायला गेली आणि त्याचा झाला उपमा. तर ते पण सांगते काय झालं. आता मी रवा जो बारीक रवा आणायचा सोडून इडली रवा आणून बसले आणि मग त्याचा झाला उत्तप्पा, सॉरी, त्याचा झाला रवा. उत्तप्पा बनवायला गेले, रवा झाला. खाल्ला मग कसा तरी सॉस आणि मेयोनेज बरोबर. हा माझा लास्टचा डिनर झालं. असा माझा दिवस गेला आज आणि थोडंसं आता मला विकनेस वाटते, काय माहिती चक्कर आल्यासारखं होतंय काय होतं. आपल्या बॉडीमध्ये ना आपण म्हणजे माहित नाही, माझा भाऊ बोलतोय तू लक्ष देते जास्त, पण मला माहिती तरी पडायला पाहिजे ना माझ्या बॉडीमध्ये काय होतंय, की माझा बीपी वाढलाय, काय झालंय मला काय समजतच नाही. कधी कधी असं वाटतं चेक करून येऊ का. आणि कधी कधी चेक मी असं 1-2 वेळा, म्हणजे मला अँझायटी आहे त्याच्यामुळे मी चेक करायला गेले ना तर डॉक्टर लोक जास्तच पैसे घेतात. 5च्या वेळेला माझा बीपी वाढलेला, माझं तिथेच 20,000 खर्च गेले. बीपी वाढलेला तर डॉक्टर बोलला तुम्हाला मॉनिटराईज करायला लागेल आणि मग कायच नव्हतं. मी एकच पेशंट आहे हॉस्पिटलमध्ये आणि मग माझा बीपी वाढलेला. मग बीपी वाढल्यानंतर मग त्याने मला काहीतरी इंजेक्शन दिलं. मी बोलले आता काय मला बीपीची गोळी दररोज खायला लागेल. ते पण एक मला टेन्शन यायला लागलं, यार मी काय करून बसली. नंतर काय जे लग्नानंतर मला झालेलं आहे. मग मी सगळ्यांना बोलते की लग्न करू नका. खरंच सांगते. लग्न केल्यानंतर वेगळे टेन्शन असतात. एकतर लग्नाच्या अगोदर आपण खुश असतो, आपल्या आई-बापाच्या घरी सगळं आयतं भेटत असतं आणि आता सगळं आपल्याला बनवायला लागतं.
नवरा तर काय थोडं थोडं असं असं पण नाही की माझा नवरा मदत नाही करतो तो मदत, पण एवढी नाही करत. म्हणजे कधी असं मला वाटलं की चल बाबा आज मला नवऱ्याने काहीतरी बनवून द्यावं. नो, नथिंग. तो पण झोपेन, मला पण बोलेल झोप. तेव्हा तो बोलेल ऑर्डर कर, मी पण खातो. आता ऑर्डर करण्यासारखं एवढं तर मी आमिर नाही की सारखं सारखं ऑर्डर करू शकू ना. आणि किती बाहेरचं पण किती खाणार, एवढं बाहेरचं हेल्दी पण नसतं हा. मग जाऊ दे मग. मग बनवते मी जे माझ्याकडून होऊ शकेल तसं बनवते. आता मी उत्तप्पा बनवायला गेले, मी बोलले झाला उपमा, मग मी खाल्ला तर सॉस सोबत कसा तरी. आणि असा माझा आजचा दिवस होता बेकार. अजून पण मला कसं तरी म्हणजे माहित नाही, विकनेस विकनेस थोडंसं वाटतंय, का चक्कर आलं काय माहित नाही, काय मला समजत नाही काय होतं. काय चाललंय त्यात पूर्ण अख्खा दिवस झोपून काढला, पूर्ण अख्खा दिवस. म्हणजे मी शेपूची भाजी खाल्ली, जेवली आणि परत मी माझ्या बहिणीला फोन केला. मी म्हणलं मला काय होतं मला नाही कळत आहे, चक्कर सारखं होतंय. मी म्हणलं मी नाही येऊ शकणार, नाही जमत आहे क्लासमध्ये यायला. असं करून मी तिला सांगितलं आणि मग मी आज क्लासला नाही गेले, मी झोपली. मम्मीला पण फोन करून सांगितलं, मम्मी त्यांना सांग मला क्लासला नाही येऊ शकणार. आणि मी जे झोपली ते आता मी उठले आणि तुम्ही बघू शकता मला आत्ताही झोप आलेली आहे. हा होता माझा दिवस. अच्छा, मी पण ते चटोरी रजनीचं म्हणजे बघायची व्हिडिओज. आणि मी त्या मुलाला पण बघितलेलं. मला कसं तरी वाटलं ऍक्च्युली, माहित नाही. मला एन्झायटी आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. मला असं कोणाला काय झालं की कसं तरी होतं. मग मला खरंच कसं तरी खूपच वाईट वाटलं. तो मुलगा खूप किती लहान होता, त्याने काय बघितलं असेल. त्यातून त्याने पूर्ण लाईफ पण नाही बघितलेली. 16-17 वर्षाचा काहीतरी होता ना. मी बघायची चटोरी रजनीचे व्हिडिओज. खूप छान बनवायची ते व्हिडिओ. म्हणजे खूप छान बनवायचे. बघायचे त्यांचे त्यांचे व्हिडिओज मी लॉकडाऊनमध्ये बघितले. परत मध्ये-मध्ये मी जेव्हा इथे शिफ्ट झालेली, तेव्हा पण मी त्यांचे व्हिडिओज बघायचे. म्हणजे सारखी मला वेडच लागलेलं त्यांचा व्हिडिओ बघायचा. पण नंतर माहित ना अचानक मी बंद केला आणि नंतर मग अचानक मी Instagramवर कालच शाळेत गेली आणि मला ते चटोरी रजनीचं कळलं की तिचा सन ऑफ झाला ॲक्सिडेंटमध्ये, रोड ॲक्सिडेंटमध्ये. मी बोलले असं कसं ना, म्हणजे कसं होतं ना, आता त्यांचा एकुलता एक पोरगा होता ना शाळेत. कसं तरी वाटतं एकदम ऐकून. कोणाचं कसं काय होतं, कसं लाईफ चेंज होते ना, कसं त्यांचे काय त्याची आई विचार करत असेल, बाप काय विचार करत असेल, की बाबा मी परत तो कुठे झोपायचा, कसा उठायचा, कसा मस्ती करायचा, काय करायचा, कुठे बसायचा, कसा स्टडी करायचा, कसा आईसोबत मस्ती करायचा. वाईट वाटत असेल त्यांना. कसं तरी वाटतं त्याच्यातून. ठीक आहे गाईज, टेक केअर. टेक केअर, लाईक, सबस्क्राईब अँड फॉलो फॉर मोर. अच्छा, हे लव प्राजक्ता पोळी बोलते ना, माहित नाही पण मी पण बोलेल असं चांगलं वाटतं ते. लव गाईज, बाय.